नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान. घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे. घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा फक्त हा एक उपाय. मंडळी, जेव्हा तुमचे हात तंग असतील, जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील, जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील, त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योगधंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काहीही चालत नसेल, सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात. जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. तर चला, या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मंडळी, आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं. भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक उरतात. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरातही हे असं घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो. त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात. असं करणाऱ्यांच्या घरात धनधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नये, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तर मंडळी, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात. तर चला, त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण जाणून घेऊयात. पहिली म्हणजे, काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाही, हात पाय तोंड धुवत नाही. अशा वेळी अन्न दूषित होते. असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात आणि माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दारिद्र्यता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहूकेतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असं केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात. दुसरं, शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहूकेतूचा वाईट परिणाम होतोच, पण शनिदेवसुद्धा रुष्ट होतात. अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतं. आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नयेत, यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणं वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी, चाकू ठेवू नयेत. असे चाकू ज्यादा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने
घरात नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. चौथी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरासमोर चपला, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो. याला पाप देखील मानले जाते. त्यामुळे कधीही चप्पल, बूट किंवा झाडू, पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते. पाचवी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. त्यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात. हे करणे योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका, कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्याला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता. सहावी गोष्ट म्हणजे जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत. असे घर नेहमीच दारिद्र्याची शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत, कारण हा माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. हा घोर अनर्थ समजला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये, कारण स्वयंपाकघरात चूल, गॅस, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते. जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते. यामुळे घरात वाद विवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक कधीही करू नका. दुसरं म्हणजे चपाती, पोळीची कणिक. कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक पीठ जे फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहू नकारात्मक प्रभाव पडतो. या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. तिसरं म्हणजे तुटलेली, चिरलेली भांडी. स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, परंतु स्वयंपाकघरात तुटलेली, चिरलेली भांडी ठेवू नयेत. जसे की चिरलेला डबा असलेली, छिद्र पडलेली वाटी, ग्लास असेल, चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल, चहाची बशी भेग पडलेली असेल, अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात, परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. तर चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का? मंडळी, जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या, जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्या पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचण्यास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो. म्हणून मंडळी, शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो, त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे.
शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा. जर शिळ्या चपात्यातून रेष येत असतील तर तुमच्या मुलांना देऊ नका, ते आजारी देखील पडू शकतात. शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषासमान मानले जाते. त्यामुळे रेष असलेली चपाती कधीही खाऊ नका. आता आपण एक चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत, जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ होईल. तर मंडळी, सनातन धर्मात गाय, गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे. मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवी देवता वास करतात. गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तींवर या सर्व देवी देवतांची कृपा होते. गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पाप दूर होतात. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईलाही खाऊ घालू शकता. गाईला देण्याची चपाती ही ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी. जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते. गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होणार नाही. गाईला नेहमी ताजी चपातीच खाऊ घालावी. शिळी सडलेली चपाती गाईला खाऊ देऊ नका. घरातील एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात, परंतु असं केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. पिठाचे 11 गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला. प्रत्येक गोळा खाऊ घालताना गाईचे शिंग, पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा. नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा. चरण स्पर्श करतेवेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे, कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याची तुम्हाला इजा देखील होऊ शकते. मंडळी, गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील आणि जर दुःखाचा काळ चालू असेल तर तो सुद्धा संपून तुमच्या जीवनात आनंद येईल. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, तेव्हा तुमची सर्व कामे होतील. तसेच जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता. गायीला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका. कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी हळद ठेवून खाऊ घालावे. हळद, गूळ, खडीसाखर किंवा तूप यांपैकी काहीही चालेल. हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट संपतील. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.